शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळणं, शेतकऱ्याला अशा पद्धतीने अपमानित करणं हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि महाराष्ट्रातला शेतकऱ्याचा पोरगा कदापि खपून घेणार नाही। त्यांनी दिलगिरी पण कशी व्यक्त केली, जसे काही कोणाला वाईट वाटलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो। वाईट वाटलं म्हणजे काय, आम्हा सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना प्रचंड वाईट वाटलेलं आहे। अरे तुम्हाला देता येत नसेल तर देऊ नका, पण किमान आमचा अपमान तरी करू नका। आज ओल्या दुष्काळानं महाराष्ट्रातला शेतकरी मरणाच्या दारात उभा असताना तुम्ही दिलेलं पॅकेज हे तोकडं आहे, त्याच्यामध्ये काही होणार नाही आणि अशा परिस्थितीमध्ये वरतून तुम्ही अशी भाषा वापरताय, याला सत्तेचा मान आणि पैशाची मस्ती याच्या पलीकडे दुसरं वाक्य वापरता येणार नाही। मी माझं मंत्री महोदयांना सांगणं आहे की दिलगिरी व्यक्त करून चालणार नाही, माफी मागितली पाहिजे आणि अशाच पद्धतीने जर वाचाळवीर मंत्री असतील तर त्यांना मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तंब्या दिल्या पाहिजेत आणि असं जर कोणी करत असेल तर फटाफट यांचे राजीनामे घेतले पाहिजे। प्रश्न माझा तो आहे, किती वेळा द्यायची तंबी आणि कुणाकुणाला तंबी द्यायची हाही प्रश्न आहे। कारण त्या राजीनामा घेतला पाहिजे विलाजी यांचा। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना तंबी देणं एवढं त्यांचं बहुतेक काम राहिलेलं आहे। एवढे